राज्यात महापालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर अशा महापालिकांच्याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पर तुम्ही मात्र रिजनमध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूकही लक्षवेधी ठरणार आहे. भारतातलं सुनियोजित शहर असलेल्या नवी मुंबईने गेल्या 30-32 वर्षात अनेक सामाजिक आणि राजकीय स्थित्यांतरं अनुभवले आहेत. मुंबईचं प्रतिरूप म्हणून हे नवं शहर बसवण्याची संकल्पना यशस्वी तर झाली, पण तिथं अनेक वर्ष भूमिपुत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा सुरू राहिला. नवं शहर म्हणून इथं पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला, पण औद्योगिकीकरण, स्थलांतरामुळे होणारं अनियंत्रित नागरीकरण होत गेलं आणि या सुविधांची सुरुवातीची चमक उतरू लागली. राजकीयदृष्ट्या कधी काळी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेल्या महापालिकेचं राजकारण गणेश नाईक या नेत्याभोवती फिरत राहिले. नाईक आता भाजपमध्ये आहेत आणि महापालिकेच्या निवडणुकीची सूत्र पक्षाने त्यांच्या हाती दिली आहेत. आता होत असलेल्या महापालिका निवडणुकीला जशी इथल्या अनेक नागरी समस्यांची किनार आहे, तशी तिच्यावर नाईकांची घराणेशाही, त्यांचा एकाच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्याच पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याशी सुरू असलेल्या कथित वादाची छटा आहे. नवी मुंबईतली सामाजिक राजकीय स्थिती नेमकी कशी आहे, महायुती आणि महाविकास आघाडीत कोणाचं किती बळ आहे आणि या निवडणुकीत नेमकं काय घडू शकतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी जान्हवी आणि तुम्ही पाहताय न्यू महाराष्ट्र टाइम्स. नवी मुंबई 21व्या शतकातील आधुनिक बांधणीचं सुनियोजित शहर. खरे तर पश्चिमेला विस्तृत सागरी किनारा आणि पूर्वेला पारसिक डोंगर रांग असा दक्षिणोत्तर पसरलेला बेलापूरचा पट्टा. मुंबईवर वाढत चाललेला लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी पूर्वेकडे समांतर शहर बसवण्याची संकल्पना 1965 मध्ये पुढे आली. ठाणे खाडीच्या पलीकडे बेलापूर पट्ट्यात पनवेल, उरण, द्रोणागिरी पट्ट्यातील 95 गावांच्या परिसरात हे नवे शहर बसवण्याचा निर्णय सरकारने घेतला. हे नियोजनबद्ध शहर उभारण्यासाठी कुणी एकत्र मध्ये सिडको प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. सिडकोने या भागात नियोजनबद्ध पद्धतीने सीबीडी बेलापूर, वाशी, नेरूळ, ऐरोली, घणसोली, खारघर, कोपरखेरणे, सानपाडा अशी एकूण 5 छोटी निवासी शहरे टप्प्याटप्प्याने विकसित केली. त्यानंतर तिथल्या नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा अविरत पुरवण्यासाठी 1 जानेवारी 2018ला 45 गावांच्या ग्रामपंचायतीचा समावेश करून नवी मुंबई महापालिकेची स्थापना करण्यात आली. ग्रामपंचायतीपासून थेट महापालिकेत रूपांतरित झालेलं नवी मुंबई हे देशातलं एकमेव उदाहरण असावं. सुनियोजित पद्धतीने विकसित करण्यात आलेल्या या शहरामध्ये मुंबईतून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं. त्यातही नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने इथे आलेल्यांमध्ये मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग यांचं प्रमाण अधिक होतं. पुढे मराठी लोकांसोबतच या भागात गुजराती आणि उत्तर भारतीय लोकही वास्तव्याला आले. पण कोळी, आगरी, भंडारी, कुणबी असे पारंपरिक मच्छीमार आणि शेतकरी बांधव हे खऱ्या अर्थाने इथले भूमिपुत्र. नवी मुंबई शहर उभं राहण्याआधी या भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जायची. शिवाय मासेमारी हे सुद्धा इथल्या लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन होतं. हे शहर बसवताना या भूमिपुत्रांना दिला गेलेला जमिनीचा मोबदला आणि त्यांच्या इतर हक्कांसाठी दिबा पाटील यांनी पुढे अनेक वर्ष संघर्ष केला. नवी मुंबईमध्ये उभ्या राहणाऱ्या नव्या विमानतळाला दिबाचं नाव देण्यासाठी अनेक वर्ष इथल्या भूमिपुत्रांनी लढा दिला. अलीकडेच केंद्र सरकारने लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय घेतला आणि या लढ्याला अखेर यश आलं. शहर वाढत गेलं तशी इथे भूमिपुत्र आणि स्थलांतरित अशी एक संमिश्र समाजरचना तयार झाली. स्थापनेपासूनच्या 30 वर्षांच्या इतिहासात महापालिकेच्या राजकारणावरही या समाजरचनेचा प्रभाव राहिला. नवी मुंबई हे वसवण्यात आलेलं शहर असल्याने तिथले रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, कचरा व्यवस्थापन अशा अनेक गोष्टींचा अन्य शहरांना हेवा वाटायचा. महापालिकेच्या निर्मितीनंतरच्या 30 वर्षांपर्यंत इथल्या या गोष्टींचा अन्य शहरांमधल्या नागरिकांनाच नव्हे तर तिथल्या पालिकांच्या प्रशासकांना आकर्षण होतं. पण गेल्या 10-12 वर्षात नवी मुंबईच्या लवचिकतेला तडे जाऊ लागले आहेत. अन्य शहरांप्रमाणे इथेही अपुरा पाणी पुरवठा, कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, रस्त्यावरचं अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी अशा अनेक समस्यांनी डोकंवार काढले. सुरुवातीला उभारलेल्या पायाभूत सुविधांची एकीकडे वाताहत होत आहे, तर दुसरीकडे खराब अंतर्गत रस्ते, पार्किंग सुविधेचा अभाव अशा समस्या नागरिकांना
लोकांना भेडसावत आहेत. त्यातच खारफुटी आणि खाडीच्या परिसरात वाढलेली अतिक्रमणे, अनधिकृत बांधकाम आणि झोपडपट्ट्या यामुळे बकालपणा वाढत चाललाय. सिडको आणि नवी मुंबई महापालिका यांच्यात अनेक प्रश्नांवर अधिकार क्षेत्रावरून होणाऱ्या वादामुळे समस्या सुटण्याऐवजी त्यामध्ये भर पडत असल्याचं बोललं जातं. तुर्भे इथल्या कचरा भूमीचा प्रश्न आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता वाढवणे हे मोठं आव्हान ठरलंय. शहरातल्या अनेक इमारतींना 30 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या पुनर्विकासाचा आणि सुरक्षिततेचा प्रश्नही बिकट होत चालला आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पायाभूत सुविधांची होणारी उभारणी तसेच MMRDAकडून सुरू असलेलं काम आणि दुसरीकडे या नागरी समस्यांचा विळखा असं चित्र आता उभं राहिलंय. गेली अनेक वर्ष नवी मुंबई पालिकेचं राजकारण याच मुद्द्यांभोवती फिरत राहिलंय, पण त्यातून समस्या सुटण्याऐवजी त्या वाढतच चालल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येते. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेची राजकीय वाटचाल कशी राहिली हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. पण त्याआधी महापालिकेशी संबंधित काही फॅक्ट्स आणि फिगर्स यावर एक नजर टाकूया. ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या काही भागात विस्तारलेल्या नवी मुंबई महापालिकेची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सुमारे 11,32,000 होती. सध्या ती 16 लाखांच्या पुढे गेली असल्याचा अंदाज आहे. आता होत असलेल्या निवडणुकीत 28 प्रभागांमध्ये या 111 जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी 56 जागा महिलांसाठी राखीव आहेत. महापालिकेत 56 जागा मिळवणारा पक्ष सत्तेवर येणार असल्याने जो पक्ष 50 जागांच्या आसपास जागा जिंकेल त्याचं सत्तेत येण्याचा मार्ग सोपा होईल. पण त्यासाठी कोणाकडे किती बळ आहे याचा अंदाज घेताना महापालिकेच्या कार्यक्षेत्रावर असलेल्या राजकीय प्रभाव यावर एक नजर टाकूया. महापालिकेवर आजपर्यंत प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय, पण गणेश नाईक हेच अनेक वर्ष या भागातले एकमेव प्रभावी नेते होते. ते शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले आणि आता भाजपचे मंत्री आहेत. गणेश नाईक ज्या पक्षात गेले त्या पक्षाची सत्ता त्यांनी महापालिकेत आणली. त्यांचे पुत्र संजीव नाईक हे महापालिकेचे पहिले महापौर बनले. तिथूनच नाईकांच्या घराण्याचं राजकारण सुरू झालं. या महापालिकेचं कार्यक्षेत्र प्रामुख्याने ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि बेलापूर ऐरोली या विधानसभा मतदारसंघात येतं. सध्या ठाण्यात शिंदे शिवसेनेचे नरेश म्हस्के खासदार आहेत, तर ऐरोलीमधून स्वतः गणेश नाईक आणि बेलापूरमध्ये भाजपच्याच मंदा मात्रे या आमदार आहेत. ही महापालिका एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात येत असल्याने इथं त्यांचा प्रभाव तर आहेच, पण भाजपनेही 2014 नंतर आपला जनाधार वाढवला आहे. म्हणजे शिंदे सेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष इथं तुल्यबळ आहेत. शिवसेना ठाकरे गटाची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची ताकद घटली असली तरी त्यांना कमी लेखता येणार नाही अशी स्थिती आहे. गणेश नाईक आता भाजपमध्ये असले तरी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं काही प्रमाण बळ टिकून आहे. अशा स्थितीत नवी मुंबई महापालिकेत या निवडणुकीत काय होऊ शकतं हे पाहण्याआधी गेल्या 10 वर्षांमधल्या राजकीय बळाची माहिती घेऊ. तुळजापूर बंदरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 52 तर काँग्रेसला 10 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे 37 आणि भाजपचे 7 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नगरसेवक घेऊन गणेश नाईक भाजपमध्ये गेले. त्यानंतर राज्यभरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली. शिवसेनेच्या ठाकरे गटातले काही नगरसेवक शिंदे गटात गेले. परिणामी सगळ्याच पक्षांचे 2014 मधले बलाबल आता बदललंय. सध्याच्या स्थितीत भाजप शिवसेना भक्कम स्थितीत असल्याचं दिसत असलं तरी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या ओळी म्हणूच त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्या दोघांची दिलजमाई होते का यावरच नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचं यश अपयश अवलंबून असेल. त्यातच दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांचं प्रमाण खूप जास्त आहे. महायुती म्हणून निवडणूक लढल्यास अनेकांना उमेदवारी मिळणार नाही, म्हणून दोन्ही बाजूंनी स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरला जातोय. गणेश नाईकांच्या नेतृत्वाखालीच भाजप ही निवडणूक लढविणार हे स्पष्ट आहे. पक्षाने त्यादृष्टीने संघटनात्मक तयारी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. सध्या भाजपकडे 61 तर शिंदे सेनेकडे 48 माजी नगरसेवक आहेत. पण या दोन पक्षांमध्ये कल्याण डोंबिवली प्रमाण 50-50 जागा लढविण्याचा फॉर्म्युला निश्चित झाला तर इथं भाजपला फटका बसू शकतो. म्हणजे जागा वाटपात भाजपच्या वाट्याला 61च्या ऐवजी 56 जागा येतील आणि शिवसेनेच्या शिंदे सेनेच्या जागा 40 वरून वाढून 55 किंवा 56 होतील.
उमेदवारी न मिळाल्यास दोन्ही बाजूंचे अनेक इच्छुक अपक्ष लढण्याची शक्यता आहे. म्हणजे एका अर्थाने इथे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात व्यक्तिगत पातळीवर जसा लढा आहे तसाच तो जागा वाटपाच्या बाबतीतही निर्माण होण्याची चिन्ह आहेत. दुसरीकडे मुंबईप्रमाणेच नवी मुंबईत ही महाविकास आघाडीला मनसेची साथ मिळाली तर विरोधी आघाडी मजबूत होण्याची चिन्ह आहेत. या भागातल्या भूमिपुत्रांच्या मध्ये आजही ठाकरेंच्या शिवसेनेला मानणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. त्यामुळे महायुती आणि मविकामधले पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढतात, स्वबळावर लढतात की मैत्रीपूर्ण लढती देतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. कारण इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री असलेल्या गणेश नाईकांमध्ये जसा संघर्ष आहे तसा तो नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातही आहे. म्हात्रे यांनी अगदी परवापर्यंत नाईकांच्या घराणेशाहीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र त्याचवेळी आपल्या मुलाला किंवा सुनेला तिकीट द्यावं ही लोकांची मागणी असल्याचं त्या सांगत होत्या. पक्षश्रेष्ठींच्या दबावामुळे मंदा म्हात्रे आता गणेश नाईक यांची जुळवून घेण्याची भाषा करत असल्या तरी त्यांच्यातलं हे सख्य किती काळ टिकतं यावर पुढच्या काळातल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. एकूणच एकनाथ शिंदे विरुद्ध